नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इथे आमचा ब्रेकफास्ट चालू होता. ब्रेकफास्टमध्ये ऑमलेट ब्रेड होता आणि मी चहा घेतला होता सोबत. तर म्हटलं की एक तरी कोपरा आज क्लीन करावा. आज मैत्रिणीकडे जायचं होतं मला, तर तिच्याकडे लंच म्हणजे अरेंज केला होता तिने, सो त्यासाठी. आणि इथे मी ना नॅचरल शुगर आणली होती, पाम शुगर. तर मला ट्राय करायची होती की ती कशी लागते. सो मी एका डब्यामध्ये भरून ठेवली छोटूशा, आणि ती संपून गेली ॲक्च्युली लवकरच. 18 दिरहमला किलो होती. मी 2.34ची आणली होती, अराऊंड 100 ग्रॅम आणली होती. तर भरपूर टाकावी लागत होती. सो मी म्हटलं की हे काही जमणार नाही, आणि टेस्टही जरा वेगळी लागत होती त्या शुगरची. आणि हे क्लिप्स आहेत हे मी तेमूवरून मागवले होते. माझ्याकडे भरपूर आहेत, कारण असे भरपूर पॅकेट्स होतात आणि कधी कधी बरणे अवेलेबल नसतात. सो त्यामुळे कंटेनरमध्ये ठेवता येत नाही, ओपन राहू नये म्हणून मी म्हटलं की हे क्लिप्स मागवते. यानंतर राघवचा ब्रेकफास्ट झाला होता. त्याचं टी व्ही बघायचं झालं होतं. जास्त वेळ तो टी व्ही नाही बघत, त्याला खाली उतरायचं होतं. मग त्यानंतर त्याला मी लगेच आंघोळ वगैरे घालायला घेतली. नमस्कार मंडळी. तर रेडी झाले होते, तर म्हटलं 1-2 रील्स बनवायत. तर पटपट बनवून घेतल्या, परंतु घरचं काम आवरायचं राहिलं आहे त्यामुळे. तर जास्त काम राहिलेलं नाही आहे. नॉर्मल बेसिक असतात राघवचे टॉईज वगैरे आवरून ठेवणे हे, कारण तो सारखा करत राहतो ते काम आहे. परंतु मला ना सगळं जागच्या जागेवर ठेवल्याशिवाय जमत नाही. तर इथे टेबलही राहिला आहे आवरायचा. तर मी आज मैत्रिणीकडे चालली आहे माझ्या. गौरी कुंभार म्हणून मैत्रीण आहेत, तर त्यांच्याकडे. त्यांनी आम्हाला लंचसाठी बोलवलं आहे. अजूनही माझ्या काही मैत्रिणी असणार आहेत. आणि 11चा टाईम दिला होता, इथे 11:30 वाजले. जायला 10 मिनटं लागणार आहेत. सो मी पटकन जाणार आहे आता. पकड मला. इकडे सर, इकडे इकडे. कम चलो चलो, हेलो, कम फास्ट. हॅलो हॅलो कर आजीला. आजीला हॅलो कर. तिकडे ते बघ आजी. आजी आजी कुठे आहे? हॅलो करा आजीला. आजी हॅलो कर. हॅलो कर. कसं करतो हॅलो तू? हॅलो कर असं. अरे वाट, त्याला टॉयज भेटले की काय पाहिजे दुसरं. हा आजी. आजी कुठे आहे रे? आजी. त्याला फोनवरच आजी माहिती आहे फक्त. त्यात आजीचा फोन हरवलाय, तर आजी पण नाही आता बघायला भेटत. हा काय ओ माय गॉड, दमली. खूप काम केलं ना. हॅलो. सगळेजण क्यूट दिसत आहेत एकदम.
मध्ये एक टाकायची. ओके, कशाचे आहे ते? वाव, प्रोटीन. हां, सिक्रेट रेसिपी आहे तिची. प्रोटीन आणि फायबर रिच. ओके, फायबर पण आहे. सध्या प्रोटीनकडेच जास्त लक्ष आहे, फायबर काही नाही. ताईंचं काय चाललंय? सर्विंग करतायत. अच्छा, व्हेजिटेबल राईस पण. लाडकं पनीर पण आहे. अच्छा, स्पेशल पुरी आहे वेगळ्या प्रकारची. अच्छा, रेसिपी आहे. अच्छा, रेसिपी सिक्रेटच ठेवलेल्या बऱ्या, ज्याच्या त्याच्या असतात ना. सिक्रेट रेसिपीज करत झाले आम्ही चालेल. हो. आणि या आमच्या गौरीताई आहेत, तर त्यांच्याकडे आलोय आम्ही आज लंचसाठी. आणि या रेश्मा. आणि त्यांची बाल्कनी एवढी सुंदर आहे ना, खूप मस्त व्ह्यू आहे आणि मोठीच्या मोठी बाल्कनी आहे इकडे, बघू शकता. वाव. आणि व्ह्यू पण, आणि त्यांनी ठेवली आहे सुंदर इथे मस्त असे झाडं वगैरे आहेत. चिनी गुलाब आहे आणि बाकीच्या झाडांची नाव नाही माहिती मला. हा, हे जास्वंद आहे ना. जास्वंद आहे, तगर आहे. तगर. हा, तगर. आणि येल्लो वाली जास्वंद असते ना, येल्लो वाली. हा हा, ती आहे पिवळ्या कलरची. आणि हे काय? आणि हे आपलं ते ऑरेंज कलरचं छोटस येतं ना, फ्लावर येतं. फ्लावर येतं. अच्छा, आणि खाली काय? ते बघ, ते दाखव. ते मेन ना, गलोड. ये इकडे ये. गुलहरी बोलतात ना तो. ते गुलमोहर. नाही, गुलहरी आपली. गुलहरी हाच ना, वेल. हा, वेल ती. हा, गुलहरी भरपूर आहेत हा. आणि इथे मस्त अशी तुळस पण आहे. हे डायजेस्ट साठी तो पत्ता चांगला असतो तो दोन. अच्छा, हा 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 हा. ते खूप छान लावून घेतलं तुम्ही, मस्त स्टँड लावून घेतलेत वरती. येस राघव, येस. काय 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 तुला यायचं नको, तू सायकल घेऊन जाशील त्यांची. चल तिकडे आतमध्ये, चला. तू गरम गरम ते. आणि स्टार्टरमध्ये तिने सोया कटलेट ठेवले होते, तर त्यासोबत इथे बीटरूट रायता होता. आणि रायता अप्रतिम होता. तर त्याच्यामध्ये तिने चीज टाकलं होतं आणि सोबतच मुळाच्या पानांची चटणी होती आणि तीही खूप टेस्टी होती. आणि राघवला सोबत इथे खूप सारे टॉईज भेटले होते, तुम्ही पाहू शकता. तर त्यांचंही मुलं आहेत, तर ती लहान आहेत, जास्त मोठी नाहीत. तर त्यांच्याकडे जेवढे टॉईज होते सगळे त्याने बाहेर काढले होते. आणि तुम्हाला माहितीच आहे राघवला कार केवढ्या आवडतात. तो पूर्ण बिझी होऊन गेला होता त्या कार्समध्ये. त्याला भूक वगैरे काही लागलीच नाही त्यामुळे. ह्या कशाच्या पुऱ्यात म्हटली? सत्तू आणि गहू. आणि ते राईस राहायला दाखवायचा. ही चटणी मुळ्याची आहे ना, मुळ्याच्या पानाची चटणी आहे. आणि यानंतर आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं. आणि जेवणामध्ये रायता खूप सुंदर झाला होता, सोबत बटाट्याची भाजी, 2 पुऱ्या घेतल्या होत्या मी. आणि पनीर राईस तर मी अजून एकदा घेतला होता, तोही खूप सुंदर होता, खूप टेस्टी होता. आणि यानंतर घरी आले, राघवला झोपवलं, मीही झोपले होते गाऊला घेऊन आल्यानंतर. त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली, तर म्हटलं की झाडू मारून घ्यावा, सो जेणेकरून देवाचा दिवा वगैरे लावता येईल मला. जेवण वगैरे करून घेते. सो माझं जेवणही झालं होतं. जेवणामध्ये कबाब होते,
आणि सोबत कृतिकाने दिलेली भाजी होती. त्यानंतर मी माझं कबड काढलं होतं. कबडमध्ये साड्या वगैरे होत्या दिवाळीपासूनच्या, फोल्ड करून अशाच खालीवर वगैरे ठेवलेल्या होत्या. सगळे 3 कंपार्टमेंट आहेत तर ते पूर्ण मिक्स झाले होते. तर मग मी म्हटलं की आज पटकन पहिल्या साड्या लावून घेते. आणि राघव मस्ती करत राहतो, त्याचं चालू राहतं एक साईडला, परंतु नेहमी मी स्टँड वगैरे लावलं की तो उडून घेतो. त्याला फोन पाहिजे असतो, स्टँड पाहिजे असतं. तर असंच आज तो छान इथे बसला होता खेळत. तर त्यालाही काही वस्तू खेळायला दिल्या आणि मी पटकन माझ्या साड्या वगैरे आहेत तर त्या फोल्ड करून घेतल्या. मी म्हटलं की एकदम नाही करणार, आज मला वेळ भेटला होता, स्वयंपाकही झाला होता माझा, तर म्हटलं एक 15-20 मिनटं काढून हे काम करून घ्यावं. परंतु साड्या फोल्ड करणं हे 15-20 मिनटाचं काम नाही आहे. सो मला भरपूर वेळ लागला आणि माझ्याकडे वेळ होताही. तर मी पहिल्यांदा जे कंपार्टमेंट आहेत तर ते क्लीन करून घेतलं. त्यानंतर इथे सर्व साड्या आहेत त्या फोल्ड करून ठेवल्या आणि माझं वजन एवढं कमी झालं की मला सर्व जे माझे ब्लाऊज वगैरे आहेत तर ते सगळे लूज होत आहेत. त्यामुळे मी सगळे वेगळे काढले कारण मला त्यांना स्टिच करायचं होतं. माझ्याकडे या एवढ्या अशा साड्या आहेत, जमलेल्या आहेत आणि लग्नानंतरच्या पासूनच्या आहेत. थोड्या मी इंडियावरून आणलेल्या आहेत, काही माझ्या मैत्रिणींनी गिफ्ट दिलेले आहेत, काही मला भाऊबीजेला वगैरे आलेल्या आहेत. तर मी आता तुमच्यासोबत कलेक्शन नाही शेअर करत, परंतु एवढा स्टॉक आहे आणि मी दरवेळेला ट्राय करत असते वेगळी वेगळी साडी नेसायची. परंतु नेहमी मला आवडत्या साड्या असतात त्या बाहेर येतात, माझ्या हाताला लागतात आणि काही साड्यांवरचे ब्लाउजेस येत नाहीत मला, तर त्या अल्टर करायचे मला. तर मी इथे सगळ्या साड्यांचे म्हणजे ज्याही साड्यांचे ब्लाऊज मला सैल होतात त्यांचे सगळे अल्टरेशनसाठी काढलेत आणि ते मी स्वतः अल्टर करणार आहे. कारण माझ्याकडे मशीन आहे कपडे शिवण्याची. मी कपडे वगैरे शिवण्याचं काम काही करत नाही, परंतु मला अल्टरेशन येतं. सो मी माझे सगळे जे क्लोथ्स आहेत, काही मला ड्रेसेस आहेत, माझे 1 पीस वगैरे आहेत, तर तेही अल्टर करायचे. तर मी आता सध्या एका बाजूला काढून ठेवते, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी करेल, किंवा मी हे सगळे ब्लाउजेस इंडियाला घेऊन जाईल आणि तिकडनं अल्टर करून घेऊन येईल. कारण इथे एक जर ब्लाऊज मी अल्टरेशनसाठी दिला ना, मला 5 किंवा 10 दिराम द्यावे लागतील. म्हणजेच इंडियन करन्सीमध्ये 125 किंवा 250 रुपये, 125 ते 250 रुपयापर्यंत एका ब्लाऊजला. आणि हे जवळजवळ 20-25 ब्लाऊज आहेत, त्यामुळे मला भरपूर सारे पैसे स्पेंड करावे लागतील त्यावर. सो मी माझे घरीच करणार आहेत ते सगळे अल्टरेशन. तर आता या साड्या आहेत तर त्या मी कबडमध्ये लावून देते आणि मी कबडमधला फक्त एकच जो कप्पा आहे तो क्लीन केला आणि लावणार आहे. उद्या दुसरा घेणार आहे. जसं मला जमेल तसं तसं मी करत जाणार आहे. कारण मी आज एक्सरसाइजही केली, त्यानंतर अंघोळ वगैरे देवपूजा झाली, स्वयंपाक झाला आणि बरीचशी कामंही चालू असतात साईड बाय साईड. आणि आता 7:30 वाजलेत, मला काऊलाही स्टडी करायला बसवायचे. जर मी तिला स्टडी करायला नाही बसवलं तर ती बसत नाही, त्यामुळे मग मी म्हटलं की आता हे पटपट ठेवून देईल आणि तिला स्टडी करायला बसवेल. साईड बाय साईड मला स्वयंपाक देखील करायचा, राघवलाही भरवायचे. तर माझी भाजी झाली, आज अंड्याची करी केली आहे मी, फोडून अंड्याचं कालवण, राईस बनवलाय, फक्त भाकरी बनवायची. काऊ आता फक्त राईस आणि भाजीच खाईल. राघवला मात्र ऑप्शन आहे, तर राघवला राईस सोबत दही किंवा मग एक करी असा ऑप्शन आहे. तो त्याच्या पप्पांबरोबर म्हणजे त्याच्या डॅडींबरोबर भाकरी देखील खातो. सो मी आता एक मोठी भाकरी आणि एक छोटी भाकरी बनवेल. आणि मी लवकर जेवलेली आहे, जवळजवळ 6:30-6:45 दरम्यान. देवाचा दिवा लावला आणि मी जेवढंही घरामध्ये अवेलेबल होतं माझ्यासाठी डाएट फूड, डाएट नाही परंतु जे की हेल्दी होतं, तर ते मी खाऊन घेतलंय. तर चला आता मी या साड्या लावून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. आणि साड्या लावताच मी काउंट केल्या किती आहेत, तर ह्या 32 टोटल साड्या होत्या. सो मी अशा प्रकारे छान लावून घेतल्या, कारण आधी त्या वरच्या कप्प्यात होत्या, परंतु आता वरती जागा नाही पुरत एवढ्या साड्यांना. सो मी म्हटलं की खालच्या ह्याच्यामध्येच ठेवून देईन कंपार्टमेंटमध्ये. आणि साईड बाय साईड मी तिथेच माझे ब्लाऊजच्या पॅक्स वगैरे, ज्वेलरी वगैरे जी लागते साडीवर तीही साईडलाच ठेवून दिली. सो जेणेकरून जेव्हाही मला साडी नेसायची असेल तेव्हा सगळं ज्वेलरी वगैरे, ब्लाऊज, पेटीकोट वगैरे सगळं हँडी होईल घ्यायला आणि पटकन सापडेल मेन म्हणजे मला ते. तर हे जे खोबरं तुम्ही पाहताय तर हे मी घरी बनवलंय. यातलं काही चांगलं निघालं, यातलं काही चांगलं निघालं नाही, कारण नारळ कसे होते त्यावर डिपेंड करतं. तर मी ना 1.5 दिरामचे 5 नारळ आणले होते आणि ते फोडले, त्यातलं पाणी वगैरे ते पिऊन घेतलं, मुलांना दिलं. आणि बाकीचे जे नारळ आहेत ते फोडून मी अशाच म्हणजे वाट्या होत्या, अशा पाहू शकता तुम्ही. मी नारळ आतला काढलाही नव्हता
तर असं मी बाहेर उन्हामध्ये ठेवलं होतं आणि त्याच्या वाट्या निघाल्यात. काही काही नारळांच्या तुम्ही पाहू शकता अशा वाट्या निघाल्यात. आणि हेच खोबरं आहे. तर हे बाहेर जर शॉपमध्ये आपण गेलो आदिलमध्ये वगैरे 25-25 दिरामला किलो असतं. तर त्यामुळे मग मी म्हटलं की घरी मी बऱ्याच वर्षापासून घरी बनवते खोबरं. तर मी आताही यावेळेलाही ट्राय केलं आणि एकदम सुंदर खोबरं बनलंय. तुम्ही पाहू शकता. हे बघा, तुम्ही म्हणणारच नाही की हे घरी बनवलंय मी. आणि हे इकडे दुबईमध्ये. तर अशा प्रकारे मी आता आता माझ्याकडे प्रोग्राम होते, हळदी कुंकू झालं, राघवचा वाढदिवस झाला, त्यामुळे ना मला लक्ष देता आलं नाही. मग मी काय केलं, वाळवलं होतं तरी कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलं आणि आता जस्ट मी ओपन केली ती कॅरीबॅग तर मला एवढं सारं खोबरं सापडलंय. तर खूप छान वाटतंय मला, कारण घरचं खोबरं फायनली मला खायला भेटणार आहे आता. तर हे काही काही एकदम कडक झालेले आहेत तर ते निघत नाही. तर ते मी आता काढण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्हालाही पॉसिबल असेल तर तुम्ही अशा प्रकारे खोबरं घरीच बनवत जा. खूप इझी आहे. फक्त नारळ फोडायचा आणि बाहेर सुकवण्यासाठी ठेवून द्यायचा. तुमच्याकडे बाल्कनी असेल तर त्याच्यामध्ये बाल्कनीमध्ये ठेवू शकता. 1-2-4 दिवस ठेवा, ऑटोमॅटिक तो सुकून जातो. आणि मी शक्यतो वॉश वगैरे करून घेते, म्हणजे इथे जेव्हा यूज करायचं असेल तेव्हाही वॉश करते मी. तर अशा प्रकारे आपले नारळ आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि मला स्वतःला विश्वास बसत नाही, एवढं सुंदर नारळ झाला आहे, म्हणजे खोबरं झालेलं आहे घरामध्ये. कारण मी आधी तुकडे तुकडे करून ठेवायचे, सगळं काढून मग सुकवण्यासाठी ठेवायचे. परंतु यावेळेला मी म्हटलं की पूर्ण मी नारळाच्या वाट्याच ठेवते, एकदा पाहू कसं होतं आहे ते. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.